amazing. हॅलो, रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तुम्ही म्हणत असाल आज कोणत्या भेटलेल्या व्यक्तीबद्दल लिहिणार आहे. आयुष्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, अनुभव देऊन जाते, जीव लावून जाते. अशा सुंदर जीव लावणाऱ्या व्यक्ती मला माझ्या आयुष्यात भेटत असतात. एकदा एका कार्यक्रमानिमित्त माझे एका गावी जाणे झाले. तिथे मी अनोळखीच मैत्रिणींसोबत त्या कार्यक्रमाला मी हजेरी दिली होती. गाव खूप सुंदर होतं. शहराच्या दगदगीसारखे तरी किमान गाव नसतंच. अगदी शांत असतं. कार्यक्रम छान पार पडला. काही ओळखीही झाल्या. कार्यक्रम आवरून रात्री लेट झोपणे झाले. पक्ष्यांचा किलबिलाट मला पहाटे 6लाच ऐकू येत होता. बाहेर ठिकाणी कुठेतरी जाणं आणि तिथले निसर्ग सौंदर्य न पाहणे म्हणजे तुम्ही अत्यंत मोलाची गोष्ट गमावल्यात जमा होते. मी पहाटेच निसर्गाच्या सुंदर जगात भ्रमंतीस निघाले. वाटेत जाताना बरेच वृक्ष आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता. निसर्गाचं सौंदर्य अगदीच मनाला भुरळ पाडत होतं. काही अंतरावरून नदीही वाहत होती. घनदाट वृक्ष आणि समोर वाहणारी नदी वाटत होतं स्वर्गात पदार्पण केलं असावं की काय. अगदी गावाशेजारीच होतं. इतक्यात काहीतरी आवाज आला. पालापाचोळा तुडवत काखेत बुट्टी म्हणजेच टोकरी घेऊन कोणीतरी येत होतं. पण नीटसर अजून मला कोणी दिसलं नव्हतं. मी विचारले, कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? मी आहे ग बाई. तू कोण? इकडं कधी पाहिलं नाही म्या. नऊवारी लुगडं घातलेली, चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या दिसत होत्या अशी एक ती आजी होती. मला विचारतच ती काही शोधत होती आणि पुन्हा म्हणाली, पोरी कोणच्या गावची? इथं कुणाकडं आलीस? मी म्हणाले, अशीच काही कार्यक्रमानिमित्त आले होते आजी. खूप सुंदर गाव आहे तुमचं. बस ते निहाळतच होते. पहाटच उठलीस की नाहीतर शहरात म्हण दुपारची सकाळ होती या आजीच्या वाक्यावर हसूच आले. नाही ग आजी, तिथली कामाची धावपळ आणि प्रवास यांचा ताळमेळ काहीसा तसाच असतो बघ, म्हणून वेळ होतो ग. तुम्ही बरे आहात इथे निसर्गाच्या सावलीत? होय लेकी, असं उत्तर तिने दिले. बाजूलाच एक छोटंसं मातीचं घर होतं. पूर्वीच्या काळात बांधलेलं, थोडं पडत आले होतं. छोटंसं होतं पण या निसर्गाच्या सावलीत खूप छान दिसत होतं. आजी रानमेवा गोळा करण्याच्या नादात होती. मी राहून तिला विचारलंच, आजी हे घर तुमचं का? होय माझंच. एकटाच राहता की? होय लेकी, एकटीच. बरेच प्रश्न मनाच्या दर्पणात फिरत होते की कशी या शांत ठिकाणी एकटीच आजी राहत असेल. काही अंतरावर घरं होती पण तिच्या ठिकाणी कोणी राहणार नव्हतं. बरीच फळं मिळवण्यात ती व्यस्त होती. आमच्या दोघींच्या बऱ्याच गप्पा होत होत्या. आजी कसे राहता तुम्ही एकटे? कोणी दुसरं नाही का नातेवाईक? त्यावरती म्हणाली, पोरी नातेवाईक सणासुदीलाच की ग, पण जगायला तर आपल्यालाच पाहिजे नव्ह. पोरगा होता
मला चुकीच्या संगतीला लागून तो दारुड्याहून मेला. त्याच सदम्यात त्याचा बाबी गेला. मी हाय एकलीच. पोटाला भूक लागली की काहीतरी करायला पाहिजे ना. ह्या पोटासाठी म्हणून रोजच्याला पहाटच ही फळं गोळा करायची आणि बाजारात विकायची. ह्यो जन्म त्यानंच दिलाय तर हातबी दिल्यात नव राबायचं आणि खायचं. आजीचं वाक्य ऐकून खरंच माझे शब्द जणू मुके झाले होते. बोलावं तरी काय यावर. तिच्या नकळत मी तिला फळं आणि रानमेवा गोळा करू लागले. मिळेल ती वेगवेगळी फळं तिच्या टोकरीत टाकत होते. ती तिच्या कामात व्यस्तच होती. गप्पा मारत बऱ्याच प्रकारचा रानमेवा टोकरीत जमा झाला होता. काही वेळाने आजी टोकरीजवळ आली आणि म्हणाली, पोरी, काय ग केलीस हे? फळांनी बुट्टी भरलीस माझी तर. तू फिरायला आलतीस काय मला मदत करायला? काय ग, कुठं गेलंय आजी? थोडीशी मदत माझ्याकडून, बाकी काही नाही. तुमची नात समजून स्वीकारा. बऱ्याच गप्पा गोष्टी करत ऊनही बरेच आले होते. माझा परतीचा प्रवास करायचा होता. निघण्याची तयारीही बाकी होती. तशीच मी आजीला म्हणाले, आजी, मला निघावं लागेल आता. आज निघायचं आहे, ट्रेन आहे माझी. त्यावरती म्हणाली, पोरी, घासभर जेवून जा, ये घरात. नको ग आजी, आता तर वेळ होईल, अजून आवरायचं आहे मला. आजीने नाचण्याची भाकरी बोलता बोलता थापली आणि झुणका गरगटला देखील. वाटलं की त्या काळातील व्यक्ती या दैवी देणगीच होत्या जणू. इतक्या वयातही इतकं गतीने काम करणे म्हणजे सलाम आहे माऊलीला. बसायला एक घोंगडं तिने दिलं होतं, पण चुलीजवळच्या पाटावर मी बसली होती. त्या गरम गरम भाकरीवरच झुणका दिला आणि मी खाण्यास सुरुवातही केली. त्या भाकरीच्या एका तुकड्यात अन्नपूर्णा देवी प्रसन्न होत होती. समाधानाचा घास खात खात आजीही चुलीची लाकडं मागं ओढत हातात भाकर घेऊन खाऊ लागली. आजी आता भाकर खाऊन निघणार होती, ती टोकरी घेऊन बाजारात विकण्यास. बोलत बोलत आजीसोबत तो वेळ कसा गेला काही समजलंच नाही. कधी न भेटलेल्या व्यक्ती आम्ही अशा मैत्रिणीसारख्या जाणवत होतो. माझ्या मोबाईलच्या मागे काही रुपये होते. मनात खूप वाटत होतं की कुठेतरी लपून ठेवावं आणि एक दिवस तिला ते भेटले तर तिच्या उपयोगी पडतील ते रुपये. मी तसे देऊ केले असते तर तिने घेतले नसते, कारण ती स्वाभिमानी होती आणि तिला मला दुखवायचं नव्हतं. काही वेळात तिने घराला टाळा लावला. पोरी, चल ग, म्या जातय आता बाजारात, भेट कवा तरी, इकडे आलीस की. भेटायला म्हणून तिनं माझा माथ्यावर हात फिरवली. तिच्या पायाला स्पर्श करून, आजी, तुम्ही पण काळजी घ्या, येते मी, म्हणत आम्ही वेगवेगळ्या दिशेने चालू लागलो. इतक्या वजनाची टोकरी घेऊन ती बाजाराच्या दिशेने निघून गेली. बराच वेळ माझ्या मनात तिचाच विचार चालू होता. इथे मैत्रिणी माझी वाट पाहत बसल्या होत्या. मी कधी येते, तयार होते याचाच विचार करत होत्या. निघण्याचा वेळ झाला होता. आजीच्या गतीची आठवण झाली तशी बॅग पॅक करून मी फ्रेश होऊन तयार झाले. प्रत्येकाचे जेवण करून आम्ही तयार झालो. पाहुण्यांचे आशीर्वाद घेऊन, त्यांचा निरोप घेऊन आम्ही प्रवास करण्यास निघालो. रिक्षा करून बसस्टँडवर पोहोचलो. बसस्टँडवर लागलीच होती, पण आम्ही सर्व उतरेपर्यंत ती बस निघूनही गेली. पुन्हा मी बसस्टँडवर चौकशी करण्यास गेले तर समजले की 15 मिनिटात बस स्टँडवर लागणार आहे. बाकीच्या मैत्रिणींना बसस्टँडवर बसून एक मैत्रीण आणि मी प्रवासात काहीतरी खाद्यपदार्थ घेऊन येऊ या हेतूने बाजारात निघून गेलो.
कमी वेळात बरीच खरेदी करून आम्ही दोघे परतीच्या वाटेला निघालो. कोणीतरी आवाज देत आहे तुम्हाला असे का वाटेकरूने मला सांगितले. तेव्हा पाठी वळून पाहते तर काय, सकाळी भेटलेली आजी. पोरी कवापासनं आवाज द्यायला लागली या, तू आपली पुढंच. आजी तू? तिला पाहून माझ्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. बोल की ग आजी, अगं लक्ष गेलं नसेल बघ. काय नाही पोरी, तू गोळा करून दिलेल्या फळांचं लय पैसा आलं बघ, हे थोडं घे तुला, म्हणून काही नोटा पुढे करू लागले. पण मला का ग तू पैसे देतेस आजी? तर म्हणाली, अगं आजवर कोणी माझी टोकरी इतकी कवा भरली नाही बघ. तुझ्यामुळं आज पैसे बी ज्यादा मिळालं. तू केलेल्या कष्टाचं फळ द्यायला नग काय? वरची माय माऊली काय मला माफ करेल होय? त्यावर मी म्हणाले, अगं आजी काय तू? असे उलट मीच सकाळी विचार करत होते कुठेतरी पैसे लपून यावे आणि ते तुला उपयोगी यावे म्हणून. पण तू तर खरंच बाई कमालच केलीस. अगं आजी हे तुलाच ठेव बाई, मला नको. काय पोरी तू घेशील काय नाहीस? बरं झालं तू भेटलीस आजी, मी निघतच होते आता. बाजूच्या दुकानातून काही खाऊ घेऊन आजीला देऊ केलं. नग नग करतच होती, पण मी म्हटलं भाकरी खाल्ली ना तुझ्या हातची, तेव्हा तर नाही बोलली नाही ना मी. इतकं बोलल्यावर मग तिने कसं बस ते खाऊ घेतले. तिच्या टोकरीजवळ बरीच गिऱ्हाईक येऊन उभे होते. त्यामुळे ती म्हणाली, पोरी सांभाळून जा ग, मी टोकरीजवळ जाते. तशी ती निघून गेली. बस लागलीच होती. बस सुटण्यास 10 मिनिटं शिल्लक होती. काहीतरी चुकल्यासारखंच जाणवत होतं. काय करू समजतच नव्हतं. कंडक्टर दादा आले तिकीट काढताना. तेव्हा म्हणाले, रखमा काकू तुमच्या कोण पाहुण्या का? मी त्यांना म्हणाले, कोण रखमा काकू? सकाळपासून जिच्याशी आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं जोडलेलं तिचं नावही मला माहीत नव्हतं. त्या फळं विकत बसतात त्याच की रखमा काकू. त्यांना सर्वजण ओळखतात, खूप माया लावतात सर्वांना. त्यांचे बोल समजून मग मला समजलं त्यांचं नाव काय आहे ते. विठ्ठलाच्या बाजूला विटेवरी उभी असलेली आई पण रखमाच. ते कंडक्टर दादा खालीच उतरणार होते. त्यांची ड्युटी संपली होती. इतक्यात काहीतरी सुचलं मला. आजूबाजूला चौफेर नजर फिरवली. कपड्यांचं एक दुकान दिसलं आणि त्यांना सांगून काही मिनिटातच मी परतले. कंडक्टर दादा उतरले तेव्हा एक नऊवारी साडी आणि एक चिठ्ठी मी त्यांना हस्तगत केली. दादा कृपया त्या आजीपर्यंत हे पोहोच करा, म्हणून मी त्यांना बरीच विनंती केली. त्यावर ते बरं ठीक आहे देईन, तसंही त्यांच्याकडून मला फळं घ्यायची आहेत. पण त्या घेतील का? तसं त्या घेत नाहीत कुणाकडून, असं ते म्हणाले. मी म्हणाले, तुम्ही फक्त या कागदातले 4 वाक्य वाचून दाखवा, नक्की घेतील. मी इतकंच म्हणाले. तसे ते दादा उतरले. बसचे ड्रायव्हर गाडीत बसले तशी बस सुरू झाली. पण माझी नजर त्या दादाकडेच होती. ते कधी एकदा पोहोचतील आणि त्या आजीला ते वाचून दाखवतील. बस सुरू झाली. मला वाटलं आता तिला मी पाहू शकणार नाही. पण झाले असे होते की कोणत्या तरी गाडीच्या धडकेमुळे रस्त्यात वाद सुरू होते. त्यामुळे ती बस काही वेळ थांबून होती. इतक्यात ते दादा त्यांच्याजवळ पोहोचले आणि म्हणाले,
काकू, त्या मुंबईच्या मॅडमनी काय देऊ केलंय, पण आधी वाचून दाखवण्यास सांगितलं आहे बघ. ती म्हणाली, असणार. काय दिलं त्या पोरीनं आणि नको म्हणताना. तसे ते दुरूनच माझा कागद वाचताना मला दिसत होते. ते वाचत होते, आजी, सकाळपासून भेटली आहेस, पण किती जन्माचं नातं असावं काय माहीत. इतकं जवळचं नातं झालं बघ तुझ्याशी. मला या कंडक्टर दादांकडून समजलं की तुमचं नाव रखमा आहे. अगदी आई रुक्मिणीचं रूप. सकाळी तुला फळं काढताना माझ्या हातातून रक्त काय आलं. तुझं लुगडं तू फाडलंस आणि माझ्या जखमेवर लावलंस. इतका पण विचार केला नाहीस की ते लुगडं आणून देणारा घर परिवार आता तुझा नाही. तरी देखील तू इतकं केलीस. शब्द नाहीत ग माझ्याकडे. ही साडी मी तुला पाठवते. तुझी मी नात आहे म्हणून समज. तुझी मी नात आहे समजून स्वीकार. तू नेस ती साडी, मला अगदी मनापासून आवडेल ग. माझी आठवण काढत जा, यासाठी मी ती दिली आहे. तू माझ्या आठवणीत नेहमी राहशील. त्या दादांनी वाचून संपवलं असणार तसं आजीने ती साडी पिशवी आपल्या छातीशी लावून घेताना मला दुरूनच दिसली. तिला पाहून अगदी डोळ्यातून पाणी वाहू लागले. इतक्यात रोडवरील ट्रॅफिक दूर झाले, भांडण मिटली आणि बसचा प्रवास सुरू झाला. तरीही किती वेळा बसच्या आजूबाजूच्या काचेतून माझी नजर तिलाच पाहत होती आणि शेवटी बस दूर निघून गेली. खरंच आयुष्यात भेटलेली माणसं जीव लावून जातात. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा. रायटर रूपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.